नमस्कार, मी अर्चना पाटील आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. ऑगस्ट महिन्यापासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या पोर्टलवरती जे काही अर्ज भरायला सुरुवात झाली होती, तर त्या अर्जांवरती आता काम सुरू आहे. त्याच्यामधील काही अर्जांमध्ये रिसबमिट हा ऑप्शन आपल्याला दिसतो आणि त्याच्यासमोर एडिटचा ऑप्शन देखील दिसतोय. हे जे काही अर्ज आहेत तर ते तात्पुरत्या कारणास्तव रिजेक्ट करण्यात आलेले आहेत. हे अर्ज रिजेक्ट होण्यापाठीमागचं कारण म्हणजे सुरुवातीला पोर्टलवरती आधार कार्डची फ्रंट व बॅक साईड अपलोड करण्याचा ऑप्शन नव्हता. त्याचबरोबर बँकेचं जे काही अकाउंटचे डिटेल आहेत त्याचा फोटो अपलोड करण्याचाही ऑप्शन नव्हता. त्यामुळं हे बरेचसे जे सुरुवातीच्या टप्प्यातले अर्ज आहेत तर ते प्रोव्हिजनली रिजेक्ट करण्यात आलेले आहेत आणि ते एडिट करून रिसबमिट करण्यासाठीचा ऑप्शन देण्यात आलेला आहे. आणि या संदर्भातील मेसेज देखील या बहिणींच्या मोबाईल नंबरवरती आलेले आहेत. आधार नंबर व कॅप्चा टाकून पोर्टलवर लॉग इन केल्यानंतर उजव्या कोपऱ्यातील 3 रेषांवर क्लिक करायचं आहे. त्याच्यामध्ये ॲप्लिकेशन मेड अर्लियर म्हणजेच यापूर्वी केलेले अर्ज याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपण पोर्टलवर यापूर्वी केलेले सर्व अर्ज आपल्यासमोर येत आहेत. तर याच्यापैकी काही अर्ज आपल्याला पेंडिंग दिसत आहेत, तर काही अर्जांच्या समोर निळ्या रंगाचा ऑप्शन दिसतोय, त्याच्यामध्ये रिसबमिट असं लिहिलेलं आहे आणि त्याच अर्जांच्या समोर एडिटचा ऑप्शन देखील आपल्याला देण्यात आलेला आहे. हे एडिटचं ऑप्शन आलेले जे काही सर्व अर्ज आहेत तर हे सुरुवातीच्या टप्प्यामध्ये पोर्टलवरती भरण्यात आले होते. त्याच्यामध्ये आधार कार्ड अपलोड करण्याचा ऑप्शन त्यावेळेला नव्हता. त्याचबरोबर बँकेचं पासबुक अपलोड करण्याचा ऑप्शन देखील त्यावेळेला उपलब्ध नव्हता. त्यामुळे हे अर्ज तात्पुरत्या कारणासाठी रिजेक्ट करण्यात आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये जी काही त्रुटी आहेत तर त्या पूर्ण करून हा अर्ज रिसबमिट करण्यासाठी इथं ऑप्शन मिळालेला आहे. बाकी जे काही सर्व अर्ज आहेत तर ते सध्या पेंडिंगमध्ये दिसत आहेत. काही दिवसामध्ये या अर्जांवर देखील काम होईल. ज्या अर्जाच्या समोर आपल्याला रिसबमिटचा ऑप्शन आलेला आहे तर त्याच्यासमोर पेन्सिलचं एक चिन्ह दिसतंय. त्याच्यामध्ये आपण क्लिक केलं की हा फॉर्म आपल्याला ओपन होईल. हे एडिटचं जे बटन आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचा इंटरफेस आपल्या समोर येईल. याच्यामध्ये आधारचा नंबर विचारलेला आहे व कॅप्चा दिलेला आहे. ज्या लाभार्थ्याचा आपण हा फॉर्म एडिट केलेला आहे तर त्याचा आधारचा जो नंबर आहे तो टाकून आपल्याला लॉग इन करावं लागेल. इथं मी आता आधारचा नंबर टाकून घेतलेला आहे आणि त्याच्या खाली 6 अंकी कॅप्चा दिलेला आहे. तर तो कॅप्चा नीट व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे. काही वेळेला हा कॅप्चा टाकायला उशीर झाला तर कॅप्चा एक्सपायर्ड असा मेसेजसुद्धा येतो आणि लॉग इन होत नाही. तर त्यावेळेला रिफ्रेशवर क्लिक करून पुन्हा जो नवीन कॅप्चा येईल तो टाकून आपल्याला लॉग इन करावं लागेल. कॅप्चा टाकून घेतल्यानंतर खाली व्हॅलिडेट आधार हा आपल्याला ऑप्शन दिसतो. व्हॅलिडेट आधारवरती क्लिक केल्यानंतर हा जो काही अर्ज आहे तर तो आपल्यासमोर ओपन होईल. हा रजिस्ट्रेशन फॉर्म आपल्यासमोर ओपन झालेला आहे. या रजिस्ट्रेशन फॉर्ममध्ये आपण भरलेली संपूर्ण माहिती दिसते. माहिती स्क्रोल करत गेल्यानंतर आपल्याला खाली आपण जे काही कागदपत्र अपलोड केले होते तर त्याचे ऑप्शन दिसत आहेत. तर याच्यामध्ये आधार कार्डच्या समोर अपलोडचा ऑप्शन आलेला आहे. आधार कार्डची फ्रंट साईड व बॅक साईड आपल्याला अपलोड करावी लागेल. अपलोडवर क्लिक केल्यानंतर आपल्याकडं जिथं आपण या आधार कार्डचा फोटो गॅलरीमध्ये सेव्ह केला असेल तो आपण अपलोड करू शकतो किंवा इथं कॅमेऱ्याचा ऑप्शन देखील आहे. तर कॅमेऱ्यावरती क्लिक करून आपण आपल्यासमोर जर आधार कार्ड असेल तर त्याचा फोटो देखील डायरेक्ट अपलोड करू शकतो. तर अशा पद्धतीने आपल्याला आधार कार्डची फ्रंट साईड, आधार कार्डची बॅक साईड व अजून जर काही डॉक्युमेंट आपल्याला अपलोड करण्यासाठी तिथं ऑप्शन असेल तर तो अपलोड करावा लागेल. आधार कार्ड अपलोड केल्यानंतर खाली पुन्हा बँकेचं पासबुक अपलोड करा अशा पद्धतीचा ऑप्शन आहे. तर याच्यावरती क्लिक केल्यानंतर फोटो आपण डायरेक्ट देखील काढू शकतो किंवा आपल्याकडे गॅलरीमध्ये असेल तर तो देखील अपलोड करू शकतो. इथं मी आता आधार कार्डची फ्रंट साईड, आधार कार्डची बॅक साईड व बँकेच्या पासबुकाचा फोटो हे 3ही डॉक्युमेंट अपलोड केलेले आहेत. हे बाकीचे जे डॉक्युमेंट आपण अपलोड केले होते ते देखील आपण पुन्हा तपासू शकतो. व्ह्यू फाईलवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला आपण जे डॉक्युमेंट अपलोड केलेले आहेत तर ते पुन्हा तपासता येतात. त्याच्यानंतर खाली सेव्ह इन्फॉर्मेशन म्हणून एक ऑप्शन आहे. तर त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपली ही जी काही सर्व माहिती आहे तर ती सेव्ह होते व पुन्हा अशा पद्धतीने आपला फॉर्म आपल्यासमोर ओपन होतो. याच्यामध्ये आपण सर्व माहिती नीट आहे का, व्यवस्थित भरलेली आहे का हे तपासू शकतो. काही चूक असेल तर पुन्हा खाली एडिटचं ऑप्शन आहे त्याच्यावरती जाऊन आपण पुन्हा ती माहिती दुरुस्त करायची असेल तर करू शकतो. ही माहिती जसजशी आपण स्क्रोल करत जाणार तसे पुन्हा आपले खाली जे काही कागदपत्र आपण अपलोड केलेले आहेत तर त्या संदर्भातील माहिती आपल्याला दिसून येते. त्याच्या सगळ्यात शेवटी कॅप्चा दिलेला आहे. तर तो कॅप्चा टाकून
आपल्याला हा फॉर्म सबमिट करायचा आहे. फॉर्म एकदा सबमिट केला की पुन्हा आपल्याला एडिटचं ऑप्शन मिळणार नाही. त्याच्यामुळं हा कॅप्चा नीट व्यवस्थित टाकून घ्यायचा. त्यापूर्वी सर्व माहिती पुन्हा एकदा तपासून घ्यायची आहे. कॅप्चा इथं 6 अंकी दिलेला तो मी आता इथं टाकून घेते. हा कॅप्चा जर एक्सपायर झाला तर पुन्हा रिसेंडचा ऑप्शन तिथं आहे, तोही आपण वापरू शकतो. कॅप्चा पूर्ण टाकून घेतल्यानंतर खाली 2 ऑप्शन आहेत, एडिट आणि सबमिट. आपल्याला जर अर्जामध्ये काही एडिट करायचं असेल तर त्या एडिटवरती क्लिक करू शकतो. नसेल तर हा अर्ज आपण सबमिट करू शकतो. सबमिटवरती क्लिक केल्यानंतर आपण यापूर्वी केलेला अर्ज हे जे काही इंटरफेस आहे त्याच्यावरती पुन्हा येतो. तिथं आता मगाशी जे ब्ल्यू कलरमध्ये आपल्याला रिसबमिट दिसत होतं, तर तिथं आता पेंडिंगमध्ये हा अर्ज आपल्याला दिसत आहे. अशा पद्धतीने आपण पोर्टलवर भरलेले जे काही अर्ज आहेत तर ते दुरुस्त करून रिसबमिट करून पाठवू शकतो. काही दिवसांमध्येच हे जे काही बाकीचे सर्व अर्ज आहेत तर त्यावर देखील काम होईल आणि पेंडिंगचे जे अर्ज आहेत तर ते रिव्ह्यूमध्ये जातील. निश्चितच व्हिडिओ सर्वांना उपयोगी पडणार आहे. व्हिडिओ सर्वांपर्यंत शेअर करा, जेणेकरून जास्तीत जास्त आपल्या बहिणींचे अर्ज हे या योजनेसाठी पात्र होतील. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.